विकास आघाडीचा क्षितिज दादा आगे बढ़ो। विकास आघाडीचा सभी को आगे आना चाहिए। क्षितिज दादा आगे बढ़ो। विकास आघाडीचा स्टेज पे ज्यादा गर्मी मत कीजिए। स्टेज पे वसई तालुक्याची तमाम जनता गुळगुळीत रस्ते म्हणून जमा झालेली आहे। हे कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत, तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक ज्यांना ज्यांना गुळगुळीत रस्त्यांचा त्रास आहे, तशी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे। एका पत्रकारांनी मगाशी मला विचारलं की आज रविवार आहे, संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर मोर्चा आज कशाला? सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी घ्या, आम्हाला पण ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं। पोलीस प्रशासनाशी आम्ही बोलले, परवानगीसाठी परवानगी मिळाली। महापालिका आम्ही आयुक्तांशी बोलले, विनंती केली की तुमचे संबंधित अधिकारी आमच्या मोर्चाच्या दिवशी महापालिका जरी बंद असली तरी आज सगळे संबंधित अधिकारी इकडे असलं पाहिजे। आहेत का अधिकारी? एएमसी, डीएमसी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून सगळे महापालिकेमध्ये आज आहेत। माझ्या पत्रकारांनी मला विचारलेला गैरसमज नको की सुट्टीवर महापालिकेला कशाला मोर्चा आणलाय। अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपलब्ध आहेत। आज मोर्चा कशाला? पहिल्यांदा रस्ते खराब झालेत का? अजिबात नाही। फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये? अजिबात नाही। सगळ्यांची लिस्ट काढा, आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये, बाजूचं मीराबाईंदर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची। आज मुंबईला जायला कोण रस्त्याने हिंमत करते का? 6 तास वसई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला माडाच्या ग्राउंड मध्ये। गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले, गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून की हायवे अख्खा गुजरात पर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे। त्यांच्या भाषणामध्ये 1 महिन्यात काम चालू होईल हे आश्वासन दिलं, शब्द पाळला। 1 महिन्यात नाही पण 6 महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। दुर्दैव हे ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालंय, असं वाटतं की जुने रस्ते बरे होते। कॉन्क्रीटचे रस्ते तर झाले, फाट्यावरून मध्ये येताना काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कुठे लेवल नाही, काय नाही, एक्झिट बरोबर केलेले नाही आहेत। पॅच पॅच मध्ये मालकी पीडब्ल्यूडीची म्हणून तिकडे कॉन्क्रीट केलंच नाहीये। बरं चाललंय। आज मोर्चा कशाला? प्रताप नाईक सारखे किती लोकांचा जीव गेला पाहिजे
रस्ते चांगले करण्यासाठी. ती एक मुलगी कोमामध्ये गेलाय. तुमच्यातला एक पत्रकार, त्याचा फोन आलेला, त्यांनी एक्सरे ऑफिसमध्ये व्हॉट्सअपवर पाठवला. बघायचं एक्सरे. पत्रकार खड्ड्यामुळे तुटलाय. मला पण यायचंय, मला पण या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे, पण तुटलाय, येऊ शकत नाही. पत्रकार. रिक्षावाल्यांची फोन, दादा आम्हाला पण सहभागी व्हायचंय. अँब्युलन्स वाले आल्या, अँब्युलन्सची संघटना, त्यांचे फोन की दादा बाकी सगळं तर ठीक आहे, पण अँब्युलन्स जाण्यासारखे पण रस्ते राहिले नाही. किती लोकांचा जीव गेला पाहिजे, किती लोकांचे हातपाय तुटले पाहिजे, किती लोक कोमामध्ये गेले पाहिजे. एक आठवडा आधी मोर्चा काढायचं हे डिक्लेअर केलं. एवढं फास्ट टेंडर महापालिकेमध्ये आजपर्यंत बघितलं नाही. टेंडरची नावं सांगतो मी तुम्हाला. एक्झिस्टिंग जे पॅचवर्कचं टेंडर आहे बोलतोय, होतं नाही, आहे. मुदत कधीपर्यंत आहे तर मार्च पर्यंतची आहे. कधीपर्यंतची मुदत आहे तर 2026 मार्च पर्यंतची मुदत आहे. फक्त 2 वर्षाची बिलं पेंडिंग ठेवलेली आहे प्रशासकांनी. म्हणजे 2 वर्षापासून याला बिलं दिलेली आहे. 2 तारखेला नवीन टेंडर निघते, 3 तारखेला तिसरं टेंडर निघते. माहिती देतो तुम्हाला. 68 करोड 29 लाख, 68 कोटी 29 लाख रुपये. कसलं टेंडर आहे हे? 60 दिवसामध्ये पॅचवर्क करायचं अख्ख्या महापालिकामध्ये. 60 दिवसाची मुदत. पॅचवर्कचं टेंडर ऑलरेडी आहे, त्यांची बिलं दिली नाही. तेच काम नवीन टेंडर निघते साधारण 70 कोटीचं. मुदत काय तर फक्त 60 दिवस, म्हणजे 2 महिने. 3 तारखेला नवीन टेंडर निघते 55 कोटी 60 लाख रुपये. किती? 55 कोटी 60 लाख रुपये. काम काय? तेच काम. अमुक ठिकाणून अमुक ठिकाणी रस्ता बनवायचा. म्हणजे उदाहरण घ्यायला गेलं तर नायगाव हायवेवरून नायगाव स्टेशन पर्यंत रस्ता बनवायची विविध कामं. ती तुम्हाला लिस्ट सगळी पत्रकारांना मी देईल. आणि चौथं, रील मधून आम्हाला माहिती पडते की तेच रस्ते MMRDA कॉन्क्रीटचे करणार आहेत. म्हणजे एक रस्त्यावर 4 पटीने आपण खर्च करायचा. एक्झिस्टिंग पॅचवर्क, त्याच कामावर दुसरं सेम काम निघालेलं आहे 70 कोटीचं. त्याच गोष्टीवर नवीन डांबरचे रस्ते बनायचे 55 कोटीचं निघालाय. आणि तेच रस्ते कॉन्क्रीटचे MMRDA करणार आहे असं आम्हाला रील मधून माहिती पडते. आता एका कामावर 4 विविध टेंडर कशासाठी? हा प्रश्न मला वाटते आपण सगळे पत्रकार इकडे उपस्थित आहेत त्यांनी विचारला पाहिजे. आणि सगळे टेंडरचे डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत. म्हणजे 3 टेंडर, एक एक्झिस्टिंग, 2 नवीन निघालेल्या त्याच रस्त्यासाठी. आणि रील मधून आम्हाला माहिती पडते की MMRDA रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहेत. रस्ते चांगले झाले पाहिजे. 4 पटीने चांगले नका करू, एकच पटीने चांगले करा ना. मोर्चा डिक्लेअर केला, 2 तारखेला एक टेंडर, 3 तारखेला दुसरं टेंडर. वसईला बॅनर लागलेले आहेत वर्क ऑर्डरची. आपलं वर्क ऑर्डर नाही, काय टेंडर डॉक्युमेंट. हे पहिल्यांदा बघितलं मी आयुष्यात. 35 वर्षात कधी कोणी टेंडरचं बॅनर बनवलाय आयुष्यात बघितलं नाहीये मी.
आपण बघितलं असेल तर मला सांगा. मी सगळे पत्रकार इकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये तर मी कुठल्याही आमदाराचं असं ऐकलेलं नाही की टेंडरची कॉपी जे पत्र आपलं महापालिका हे करते आणि MMRDA मधून जर होणार असेल तर महापालिकेचा पैसा कशाला वाया घालायचा. करा ना MMRDA हे डांबरीचे रस्ते कशाला, कॉन्क्रीटचे तुमच्या रील मधून सांगितले कॉन्क्रीटचेच करा ना. फक्त ते हायवे सारखे करू नका, चांगले करा. हायवे एवढे सुंदर करू नका. काय पद्धत चालू आहे, परिवर्तन बरं दिसते आहे. ही एवढी सगळी जमल्यात, काही लोक सोपारा ट्रॅफिक मध्ये अडकले. एक बाजूला लोक येऊन सांगतात की काही प्रतिनिधी म्हणतात की महापालिकेकडे पैसेच नाही. का गेल्या वर्षापर्यंत तर सगळाच पैसा होता. किती कोटीची FD होती? 400 कोटीची FD केलेली. आणि 400 कोटीची जी FD केली ती महापालिकेला व्याज मिळेल त्याच्यासाठी नाही. दहेडचा प्रकल्प ला लागणारा जो पैसा म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा डॅम आपण मालकीचा करून घेतला. आज खूप विषय आज फक्त रोडवर मी बोलणार आहे. 400 कोटीची FD तोडली तर 400 कोटी गेले पुढे गेले. FD तोडली कशी काय, ते पाण्यासाठी आपण ठेवलेले वगैरे मध्ये. आता ते मला बोलायला लावून नाही का, ते लोक बोलायला लागले. आता मी कुठे बोलू, लोक बोलायला लागले. आणि त्याचं मला रील म्हणतात की रील कशाला गरजेचं आहे. मी प्रश्न विचारा, गोड गोड बोलू नका, अडचणीचे प्रश्न विचारा. मला सगळी उत्तर तुम्हाला देतो. आज 35 वर्षात काय झालं ते ना विचारतात ना. 35 वर्षात काय झालं. 2014 पर्यंत रस्ते झाले, ही तर कबुली केली. रील मध्ये ही तर कबुली दिली. म्हणजे 35 वर्षामधले 20 वर्ष वजा करा. म्हणजे आता तर मला फक्त 15 वर्षाचं उत्तर द्यायचंय. 15 पण नाही, 10 वर्ष. 2014 पर्यंत रस्ते झाले आहेत, त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही. बरोबर ना. मग कोणतरी पत्रकारच मला बोलला आहे का नाही. बरोबर आहे. म्हणजे हे तर कबूल केलं की 2014च्या आधी बऱ्यापैकी कामं झालेली आहे. एका प्रतिनिधीने सांगितले की फक्त 100 कोटी MMRDA म्हणून आलेले आहेत. म्हणजे हे तर कबूल केलं की 35 वर्षात काहीच झालं नाही. म्हणजे 100 कोटी जर आणले. लोकशाही घेते. नायगावच्या ब्रिजची किंमत काय माहिती आहे का कोणाला? ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत काय होत? फक्त नायगावच्या ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत जो झालेला आहे त्याची किंमत 108 कोटी आहे. म्हणजे 8 कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यापेक्षा 8 कोटी फक्त त्या एक ब्रिजची किंमत जास्त आहे. इतर कामं मोजू इतर कामं. एक तर MMRDAचे अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोटं बोलतात. आताचेच आमदार आपण सामान्य नागरिक आहोत. आज आपण माजी आमदार नाही, आपण सामान्य नागरिक आहोत. म्हणजे एकतर MMRDAचे अधिकारी आत्ताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील किंवा बनवत असतील. कारण की त्यांनी तर पेपर घेऊन दाखवला की MMRDAचे अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की अख्ख्या तालुक्यामध्ये फक्त 100 कोटी 35 वर्षात आलेले आहेत. म्हणजे एकतर ते आमदाराला खोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलतोय. या दोन पैकी कबूल केलं पाहिजे. विविध पत्र ते सगळं तुम्हाला मी ज्याला ज्याला पाहिजे असेल त्याला मला बंच देतो. काय काय फॉलोअप केलेलं आहे. लोकशाही के आगे लोकशाही के पीछे वो माइक ऊपर रिंग रूट. हाँ
ह्याच्यात हायलाइट केलेलं आहे. कोणीतरी झूम करा, मुख्यमंत्रीचं नाव दिसतंय का? जरा झूम करा. दिसतंय का मुख्यमंत्री? नाही. दुसऱ्या ओळीवर मुख्यमंत्री लिहिलेला दिसतंय का? मुख्यमंत्रीची मीटिंग घेतलेली त्या टाइमचे आमदार राजेश पाटील, सिद्धेश ठाकूर, लोकनेते इंद्र ठाकूर, माजी महापौर सगळे, म्हणजे शेट्टी साहेब असतील, मानकर साहेब असतील, नाईक साहेब असतील, उपमहापौर रुपेश जाधव सारखे असतील आणि काही कार्यकर्ते त्या मीटिंग मध्ये उपलब्ध होते. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही आहे. हे माझं पत्र नाही, हे शासनाचं पत्र आहे. ह्याच्यात काय उल्लेख केलाय? जी मीटिंग तुम्ही मुख्यमंत्रींबरोबर घेतलेली, त्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली कामं, 40 मीटरचा रिंग रोड चा हा विषय आहे. चूक एकच झाली की आम्ही तिकडे रील नाही बनवली. आता असं वाटतं की रील बनवली असती. चूक एकच झाली की ह्या मीटिंग मध्ये आम्ही रील बनवू शकलो नाही की बनवली नाही. कारण की कसं आहे, आम्हाला काम करण्यामध्ये मजा येते, काम करायची आवड आहे, लोकांमध्ये राहायची, लोकांमध्ये अडचणी समजून घ्यायची ही आवड आहे. परत सांगतो, शासनाचं पत्र आहे हे, माझं पत्र नाही आहे. अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक, रिंग रोडची एक पत्र, रिंग रोडचा विषय, मुख्यमंत्री बरोबर झालेली दुसरी मीटिंग. जरा झूम दिसतंय काय हायलाइट केलेलं? 12 ब्रिजेस शहरातले, मुख्यमंत्रीबरोबर झालेली मीटिंग, दिलेला मुख्यमंत्र्यांनी आदेश की हे 12 ब्रिजेस झाले पाहिजे. माझं पत्र नाहीये. हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंटची माहिती मागवली जाते. एस्टिमेट कोण करून देते? तर महापालिका करून देते. MMRDA ब्रिजेस करणार, कुठचा ब्रिज कुठे होणार आहे, त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, त्याचा एस्टिमेट हे सबमिट महापालिका करते. तर MMRDA दिलेलं पत्र महापालिकेला की आमची जी मुख्यमंत्रींबरोबर बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये झालेले हे 12 ब्रिजेसचं एस्टिमेट इमिजिएटली आमच्याकडे पाठवण्यात यावे. पाच रेल्वेवरचे ब्रिज झाले, 5 रेल्वेवरचे ब्रिज झाले. ऐकलं आपण? ऐकलं ना? काही आमदार फटाके पडून चुकतात आहे. वाचा, मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, त्याच्यामध्ये आमदार कोण कोण उपस्थित होते. ठीक आहे, माझी महापौरांची वगैरे नावं नाही आहेत, कारण की प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्याची नावं टाकू शकत नाही. 5 ब्रिजेसचा फॉलो, मुख्यमंत्रींबरोबर झालेली बैठक, माझं पत्र नाही आहे. हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट MMRDA यांनी महापालिकेला पाठवलेलं पत्र आहे की त्याचे एस्टिमेट करून आमच्याकडे पाठवा. ही माझी पत्र दाखवत नाही मी. जसे ते होल्डिंगवर हे पत्र दिलंय ना, हे टेंडर डॉक्युमेंट, असं वाटते आता ते सगळे टेंडर डॉक्युमेंट आपल्याला पण पॅनल बिलवर टाकायला लागतील. आपल्याला करायचंच नाहीये. आपण लोकांबरोबर नाही, आपल्याला रील पडत नाही पडत. आपण लोकांना भेटून बोललं अडचण समजून घे. 5 रेल्वेवरचे ब्रिजेस अजून पुरावे पाहिजेत 35 वर्षातले. हे तर फक्त गेल्या 5 वर्षाचे मी बोलतोय. तो बॅनरचा फोटो मला कुठल्या तरी एका पत्रकारांनी दाखवला. कुणी दाखवलेला पत्रकारांनी? ह्याच्यावर येतो मी. दोन 2024 हे पत्र आहे. हायलाइट केलेली नावं लोकनेते इंद्र ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर. विषय काय? 120वी मीटिंग जी MMRDA होते, दर मीटिंगचा क्रमांक असतो. 2000 काय तारीख दिसते का तारीख? ये तारीख हायलाइट केलं. 2007
120वी मीटिंग 2007ला झाली. काम कुठलं हे पण शासनाचा प्रश्न आहे, माझं नाही. ह्याच्यात उल्लेख काय केलाय जितेंद्र ठाकूर, क्षितेश ठाकूरांनी मागणी केलेली मीरा भाईंदर ते नायगाव खाडीवरचा ब्रिज शासनाचं पत्र आहे, आम्हाला रिप्लाय आलेला आहे 2024 मध्ये. त्याची अख्खा इतिहास मी मागवलेला, आताच नाहीये, 2024चं पत्र. कधीपासून आम्ही फॉलोअप करतात आहे? 2007. मग तुम्ही बोलले काय 15 वर्ष थोडी लागली पाहिजे. पुढचं पान दाखवतो. एस्टिमेट काय 100 कोटी 2007 मध्ये, हे हायलाइट केलेलं आहे. नायगाव ते मीरा भाईंदरच्या ब्रिजचं एस्टिमेट 2007 मध्ये काय होतं, 100 कोटी होतं. एक मिनिट, मी मला MCCL सॉल्ट प्लॅन, SEIA, IWF, मी तुम्हाला सगळं देणार आहे, ज्याला पाहिजे त्याला सगळी माहिती देणार आहे. किती वेगवेगळे डिपार्टमेंटचे परवानग्या लागल्या ह्या पेजसाठी. प्रत्येक परवानगी समोर तारखा लिहिलेल्या आहेत. वाचले का कोण? तुमच्यातलं वाचणार कोण? फक्त अख्खं सेंटेन्स बोलायची गरज नाहीये. MCCF कुठल्या तारखेला परवानगी मिळाली, सॉल्ट पॅन फक्त तारखा माहिती होती. 2/5/2017. एक मिनिट, 2017ला MCCF ची परवानगी मिळाली. 2017ला 10 वर्ष लागले. परवानगी कोणाची? गव्हर्नमेंटनी घ्यायची, वेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीची. टेबल टू टेबल फिरणारे कोण? हे सगळे. आणि आम्ही 10 वर्ष लागली फक्त MCCF ची परमिशन घ्यायला. पुढे SEIAA 2/8/2017. 2/8/2017 10 वर्ष लागली ती परवानगी घ्यायला. आणि हे टेबल टू टेबल आम्ही सगळ्यांनी फिरून, म्हणजे सगळ्यात खालच्यातलं खालचं टेबल जे असेल, सगळ्यात लो लेवलचं ऑफिसर, लो लेवल म्हणजे काय, सगळे ज्युनियर ऑफिसर, तिकडे आपले कार्यकर्ते टेबल टू टेबल फिरायचे. अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, IS वगैरे आम्ही जायचे, मंत्र्यांकडे आम्ही जायचे. 10 वर्ष लागली परवानगी मिळाला. हे एवढे अडचणीचे मुद्दे आहेत. पुढे MMB महाराष्ट्र सागरी मंडळ 28/7/2016. मेरीटाईम बोर्ड 2016, त्याच्यामध्ये आपला एक नायगावचा कार्यकर्ता, तो लागलेला कामाला मेरीटाईमची परमिशन आणण्यासाठी. IWAI म्हणजे भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण 15/2/2017. 17 परवानगीसाठी किती वर्ष लागली? 10 वर्ष लागली. 100 कोटीचं काम होत होते. 100 कोटीचं काम होत होते. ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सॉल्ट पॅन सेंट्रल गव्हर्नमेंट जाते. MCCF स्टेट आणि सेंट्रल दोघांची परवानगी लागते. खासदार कुठे होते 35 वर्ष? आले घोषणा देते काय? आमची बरीचशी लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आमदाराला तेवढं पण ओळखत नाही. ते कोणीतरी मागे थोडस घोषणा वगैरे कमी करायला सांगा जरा. हॅलो हॅलो हॅलो, शांती से काय, जर आपला खासदार हक्काचा असता, जसं लोकल ट्रेन आपण ठाणूपर्यंत नेली, बळीराम जाधव आपले खासदार होते, लोकल ट्रेन नेली, पाईप गॅस, काल काय रस्ता फुटला पाईप गॅस याच्यामुळे, कुठेतरी मी व्हिडिओवर बघितलं. वसई नाला पाईप गॅस आणला कोणी तर बळीराम जाधव असता आपला खासदार. ते 10 वर्षाच्या 2 वर्षात निघाली असती परवानगी. 10 वर्ष लागलीच नाही पाहिजे याला. आजचं एस्टिमेट, अच्छा
विटागळला 32 कोटी भरायचे, एक खालची लाईन, खालची ओळी. हे भरण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आहेत. वजा करा ते पैसे भरायला. हे शासनाचं पत्र आहे, आमचं नाही. त्याच्यानंतर पत्र होतं 9/7/2024. मागणी काय केलाय, तुम्ही ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला 10 वर्ष लावली. आता मेट्रोची मागणी आम्ही केलेली आहे, ती मेट्रो परत तुम्ही 10 वर्ष लावतील. ह्याच सगळ्या सॉल्ट बॅन पासून, CRZ पासून, FCCMF पासून सगळ्यासाठी तुम्ही परत 10 वर्ष लावतील. आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी काय केली की त्याच ब्रिज मध्ये मेट्रो वरतून डबल डेकर, खालतून ब्रिज जाईल, वरतून मेट्रो जाईल. नाही तर परत या सगळ्या परवानग्या मागायला लागल्या. त्याच्यासाठी पण त्या लोकांनी प्रस्ताव रेडी केला. रोड कम मेट्रोचा ब्रिज हायलाइट केले. हे शासनाचं पत्र आहे, हे आमचं पत्र नाही. वारंवार का सांगतोय, काही लोक उठतील, ही सगळी फाईल तुम्हाला देतो. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही. हे आमचे पत्र. आता तुम्ही सांगितलं आमचे पत्र काय, बँक डिटेल तुम्ही प्रिंट मारली असेल का, माहीत कुठलं याची पण कॉपी देतो. विमा किती अधिकाऱ्यांचे आहे, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कन्सर्न डिपार्टमेंट, किती अधिकाऱ्यांचे रिमांड आहेत. फक्त काय पत्र दिलं, कुठल्याही मंत्रीला पत्र दिलं का ते काहीतरी येईल, मध्ये टप्प्यात टाकायचं असेल तर वेगळी गोळी मारतात, आणि बरोबर काम करायचं असेल तर वेगळा काहीतरी रिमांड दिला जातो. टप्प्यात टाकणाऱ्या पत्रावर अधिकाऱ्याचा रिमांड असतो. जे काम करून घ्यायचे आहे त्या पत्रांवर अधिकाऱ्यांचे, म्हणजे ऍडमिटेबल असेल, डेस्क ऑफिसर असेल, सेक्रेटरी असतील, डेप्युटी सेक्रेटरी असतील, यांचे रिमार्क असतात. कारण की ते 5 टेबल फाईल करतात. हे सगळे पत्रांची कॉपी देतात. हे टप्प्यात टाकणारे पत्र नाहीये, हे टेबल टू टेबल आम्ही अधिकाऱ्यांबरोबर फॉलोअप केलेले आणि त्याच्यावर रिमार्क मारून घेतलेले पत्र. जितेश ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील सगळे रिमार्क मारलेले पत्र. प्रत्येक पत्रावर काय दिलं पडो, एक लाईन पडो, नीचे का जो रिमार्क मारा ना IAS ऑफिसर ने, मुख्य रस्त्यावर वारंवार कुठे पडत असल्याने नहीं रिमार्क वो हमारा लेटर नीचे का रिमार्क नहीं, अरे हाँ वो For this area, SE/CE is Shri Bhangare sir. Please put into the. मी वाचतो. मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क दिले म्हणजे काम झालं तसं होत नाही. प्रत्येक टेबलवर आम्ही फिरून त्या अधिकाऱ्याचं रिमार्क काय आहे, फॉर दिस एरिया SCC श्री सो अँड सो नाव अधिकाऱ्यांचा, प्लीज पुट विथ, बरोबर आहे, इंग्लिश थोडासा अडचणीचा वाटायचा. बँक विथ ड्रॉइंग समजलं मला. ड्रॉइंग म्हणजे काय, त्या रस्त्याची मागणी केली आहे, त्याचं DPR भरून त्याचे ड्रॉइंग इमिजिएटली सबमिट करा, तो रस्ता आपल्याला पुढे घ्यायचा आहे. हे पत्र आमचं आहे, पण रिमार्क अधिकाऱ्यांचे आहेत, IAS ऑफिसरचे आहेत, मुख्यमंत्रीचे रिमार्क आहेत. आता इथल्या लोकप्रतिनिधी सांगावं की मुख्यमंत्रीचे खोटे रिमार्क आहेत किंवा अधिकाऱ्यांचे खोटे रिमार्क आहेत. पत्र ठीक आहे, आमचं खोटं असू शकते, तुम्ही सांगा की हे सगळे रिमार्क आहेत ते खोटे घेतले, ते आमच्या ऑफिसमध्ये गोल 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 काहीतरी लिहिलेलं आहे, आणि जे मुख्यमंत्री साहेबांचे आणि अधिकाऱ्यांचेच आहेत ते सगळे खोटे आहेत. आमची काहीच हरकत नाही. आहे का ताकद सांगायची? अशी अनेक पत्र, जो एकच काय रील नाही, चूक एकच
आणि हे फक्त गेल्या 5 वर्षाची रस्त्यांची पत्र, फक्त गेल्या 5 वर्षाची. 35 वर्षाची काढू सगळे पत्र, फक्त 5 वर्षाचे पत्र आहे ते, आणि ते पण फक्त रस्त्याचे. आज रस्ता विषय म्हणून हे 2014 त्यानंतर एकही रस्ता झाला नाही असं कुठल्या तरी प्रतिनिधींनी रील मधून लोकांपर्यंत माहिती पोचली पाहिजे म्हणून रील बनवली. रील कुठे बनवली? ते पाठी काहीतरी बोर्डवर, मी बॅनरवर नाव बघितलं मला, वरून बनवली. आपला मतदारसंघ इथला आहे हो, रायगडला जाऊन तुम्ही वसईची रील बनवतात आणि ते ठिकाण पण काहीतरी दिलाय खाली, माणगाव होतं ना. मला तुमच्याच कोणीतरी दाखवला. मी तर सोशल मीडियावर अजिबात बघत नाही ना, काय हे नाही. आपण लोकातले माणगावला बसून तुम्ही सांगतात की 2014 नंतर एकही रस्ता वसई तालुक्यामध्ये बनला नाही. हा म्हाडा रोड जे सुपारा वगैरे वाले आले 2014 नंतरच झाला ना, का 14च्या आधी होता? काय हो, तुम्हाला काय माहिती? म्हणजे महापालिकेला अधिकारी मला बोलतात की अमुक लोकप्रतिनिधी आठवड्यातून 2 दिवस महापालिकेला येतात आणि दिवसभर मीटिंग घेतात, आणि अमुक लोकप्रतिनिधी दुसरे 2 दिवस महापालिकेला येतात आणि मीटिंग घेतात. आढावा बैठक वाटून घेतलं, बरोबर आहे. आढावा बैठक मला चांगला आहे. अडचणीचं काय? मला हो साहेब, दिवसभर आमच्या अख्ख्या स्टाफला बसून घेतो, आम्ही काम कधी करायचं? म्हणजे 4 दिवस तुम्ही अख्ख्या महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना अख्खा दिवस बसवून ठेवतात तिकडे. ज्या डिपार्टमेंटचं जे काम आहे त्यांना बसवायला, बाकीच्याला काम करून द्या. खड्डे तुम्ही गुळगुळीत रस्ते आहेत, तो MMRD कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहेत. आपण फटाके फोडायला आले. विषय काय? अधिकारी कंटाळायला लागले त्या लोकांना की आम्हाला फुकटचं बसवून ठेवतात. आमचा विषय नाही, काय नाही, दिवस बसून ठेवतात. बाबा आणि कामणचा रस्ता 70% काम झालेला आहे. आज मीडियावाले जाऊन बघायचं 2014च्या नंतरचा रस्ता. कार्डी कोशिंबे 2014 नंतरचा रस्ता, तो कॉन्क्रीटचा गेलाय का? कारण की तो वारंवार तुटायचा. मनवेलपाडा ते हिल पार्क ते RJ ते TP, वसई ईस्ट वेस्ट ब्रिज 2014 नंतर झालाय. जो नवीन वसईचा ईस्ट वेस्ट ब्रिज झालाय. नायगावचा ईस्ट वेस्ट ब्रिज 108 कोटी. 108 कोटीची माहिती चुकीची आहे. एस्टिमेट 108 कोटी होतं, त्याच्यापेक्षा जास्ती लागले MMRDला. त्याच्या व्यतिरिक्त जे डेव्हलपर बिल्डर लेआउट करतात, जसं ग्लोबल सिटी आणि SDL मध्ये जे सगळे रस्ते झाले आहेत ते 2014 नंतरचे झाले आहेत, पण ते बिल्डरनी केलेले आहेत म्हणून ते महापालिकेच्या खर्चामध्ये येत नाही. तुम्ही सांगा हो की ते रस्ते नाही झाले. सन सिटी चुलना रोडची हाईट वाढवली 2014 नंतरची. अशी अनेक लिस्ट आहेत. इथं फक्त मुख्य रस्त्यांची मी बोलतोय. बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल. गल्ली मधले जर रस्ते बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल. कुठे पेवरनी केले आहेत, कुठे कॉन्क्रीटचे केले आहेत, कुठे तांब्याचे केलेले आहेत. फक्त मुख्य रस्ते बोलले. तुम्ही सांगा ही सगळी खोटी माहिती आहे किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना खोटं बोलता. एक तर सांगा की आम्ही माहिती देतोय ती खोटी माहिती आहे, किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना मूर्ख बनवा. मला कोणीतरी पत्रकारांनी सांगितलं जाऊ द्या तर ते कुठल्या भावानी कोणाचं टेंडर घेतलं त्याच्यामध्ये मी पडत नाही. मला काही इन्व्हेस्टमेंट द्यावं त्याच्याबद्दल पण माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. चांगलं काम करावं.
कुठलाही लोकप्रतिनिधी भाव असून द्या, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये, द्यावं ना. माझी फक्त अडचण एकच आहे, बाहेर त्यांना घुसून देऊ नका. आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी कामं करा आणि कुठल्याही पक्षाच्या लोकांची करा. कुठल्या तरी पत्रकारांनी मला सांगितलं की मॅडमनी अपॉइंटमेंट घेतली मुख्यमंत्री साहेबांची आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. हे वेगवेगळे जे मी बोललो 12 ब्रिजेस असतील, शहराच्या अंतर्गत 5 रेल्वेवरचे ब्रिजेस असतील, हे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या जे शक्य होतं त्या लोकांनी आपल्याला मदत केली आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे. मला कोणतरी पत्रकार बोलला की वसईचे लोकप्रतिनिधी मॅडमनी मुख्यमंत्री साहेबांची अपॉइंटमेंट घेतली, त्यांची भेट घेतली, त्याला पत्र दिलं वसई तालुक्याच्या खड्ड्यांसाठी, खड्ड्यांवर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि त्वरित खड्डे भरण्यासाठी आदेश दिले. मुख्यमंत्री साहेबांचे मी नेहमीच आभारी आहे. ही कामं आम्ही फोनवर करायचे ना काका. कालपर्यंत अधिकाऱ्यांना फोन लावायचे आणि सांगायचे अमुक अमुक गेल्याला खड्ड्यात करून टाका, कशाला लोकांना त्रास. हा, नगरसेवक नाही तुम्ही, 6 वर्ष झाले माझी झाले हे विसरू नका. तुम्ही 6 वर्षापासून माझी नगरसेवक झालेले आहे ते विसरू नका. तरी लोकांना एक अभिमान काय, तरी लोकांना वाटते की महापालिकामध्ये आपणच बसलेले आहे. हा भरोसा, हा कॉन्फिडन्स लोकांकडे आहे. महापौर साहेब, हे प्रभाग समिती चेअरमॅन नजू काका भोसले सगळे माझे झाले 6 वर्ष. लोकांना माहिती आहे का 6 वर्षापासून कोणच नाही महापालिकेला, प्रशासक बसलाय. ही कामं फोनवर व्हायची आपली. आता खड्ड्यांसाठी जर आपण मुख्यमंत्रीची अपॉइंटमेंट घेऊन वाट बघायला लागले तर मग बघायला लोकांना मुख्यमंत्री की वेट करे तो उनकी रिक्वेस्ट कौन किसका वेट कर रहा था वो भगवान को मालूम. आमच्या चर्चा नको. दुसरं, आम्ही फक्त बारकीसारखी कामं घेऊन लोकनेते इकडे टाकून आले आहेत. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, साहेबांना फोन लावला आणि इमिडिएटली खड्डे बुजवा सांगितलं. म्हणलं ही कामं तर आमचे नगरसेवक फोनवर करायचे, त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची आजपर्यंत भेट घेतली नाही. मुख्यमंत्रीची भेट आम्ही कुठल्या गोष्टीसाठी घ्यायची, 46,000 कोटीचा सिलिंग झाला पाहिजे विरारपर्यंत, त्यासाठी आम्ही मल्टी मॉडल कॉरिडॉर जो अलिबाग पासून नायगाव पर्यंत आहे, 40-50 हजार करोडचा, आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट त्यासाठी घ्यायची. हजारो कोटीची मेट्रो जी आहे, जी आपल्याकडे आली पाहिजे, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट त्यासाठी घ्यायची. खड्ड्याची कामं हे माझे नगरसेवक फोनवर करतात, कार्यकर्ता फोनवर करतो. त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना त्रास कशाला द्यायचा. तुम्ही मागणी करा ना. टेंडर प्रोसेस पर्यंत पोहोचलाय, करून घ्या आणि उद्घाटन पण तुम्हीच करा. त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं, उद्घाटन पण तुम्हीच करा, त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही. आपल्याला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, रील बनवण्यामध्ये. असे बरेच वेगवेगळे मुद्दे बोलण्यासारखे आहेत. आज फक्त विषय रोडचा म्हणून तेवढेच बोलतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याच्यावरूनच दिसते की आपल्या सामान्य माणसाला, सामान्य जनतेला किती त्रास चालू आहे. लोक मरत चालली आहेत, कोण कोमामध्ये आहे, पत्रकार पैकी एखादा पाय तुटलेला आहे, अँब्युलन्स वाले इकडे उपस्थित आहेत, रिक्षावाले उपस्थित आहेत, स्कूल बसवाले इकडे उपस्थित आहेत. विद्यार्थी टाइमेत पोहोचू शकत नाही, पेशंट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, रिक्षावालेचे फेरे कमी झाल्यात कारण की जिकडे 10 मिनिटं लागायचे तिकडे आज 1-1 तास लागत चाललेला आहे.
100 दिवसामध्ये ट्रॅफिक कमी होणार होती. कुठे गेली ती ट्रॅफिक कमी? तो वसईचा ब्रिज, आपला विरार नारंगीचा ब्रिज, PWDचा महिनाभरामध्ये झाला पाहिजे असा व्हिडिओ काढला फोनवर, इंस्टाग्रामवर का त्याच्यावर तरी मला दाखवलं कोणी. समोर कोणाबरोबर फोनवर बोलतात माहिती नाही, पण लोकप्रतिनिधी बोलतात 1 महिन्यामध्ये हा ब्रिज झाला पाहिजे. आनंद आहे, झालाच पाहिजे. झाले ना 10 महिने, झाले ना 10 महिने. कधी होणार आहे तो PWDचा ब्रिज? मंत्री तुमचेच आहे, तो काय महापालिकेचा ब्रिज नाही आहे. लागा जरा पाठी PWDच्या आणि करून घ्या तो. महिन्याचे 10 महिने झाले. एवढंच बोलतो. आपल्या सगळ्यांनाच पत्रकारांना ही सगळी माहिती पुरवली येतात, ज्याला ज्याला पाहिजे असेल. आणि माझं एकच चॅलेंज आहे, त्यांनी काय केलंय हे सांगावं, त्यांनी काय केलं हे सांगावं. आपण काय केलं ते सगळ्यांनाच माहिती. माझं एकच चॅलेंज आहे, दोन्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सांगायचं आम्ही कुठे यायचं, आणि आम्ही यायचं पण करत. आमचे महापौर, नगरसेवक, कार्यकर्ता एका स्टेजवर तुमचे सगळ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, 35 वर्षात काय केलंय ना, आहे का हिंमत एका स्टेजवर बसायची? प्रत्येक इलेक्शनला आपण ओपन चॅलेंज पप्पा पण देतात, वर्ष देतात. फोटो काढतात फक्त, त्यांची हिंमत खड्ड्यांसाठी मोर्चा का नाही काढले? हो, त्यांचे खासदार, त्यांचे स्थानिक स्वराज्य असेल, खासदार असतील, शिक्षक मतदारसंघ असेल, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी असेल, आपला टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी, हे सगळे त्यांनी बुजवलेले आहेत. नावं माहिती आहेत कोणाला? 3 आमदार पालकमंत्री आहेत, नावं माहिती आहेत कोणाला? गणेश नाईक, नाही, स्थानिक स्वराज्याचे कोण, शिक्षक मतदारसंघाचे कोण, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचे कोण, ही नावं माहिती आहेत का कोणाला? तिथले आमदार आहेत. म्हणजे 35 वर्ष त्या लोकांनी पण नाही केलं हे म्हणणं आहे का त्यांचं? असेल तर जाहीर करावं. एवढंच सांगतो. आता आपल्यांना खालती यावं, अधिकारी येतील खालती. आपल्यापैकी कोणाला काय प्रश्न आहेत का? मीडिया सगळीकडे जमलेले आहेत. सर आपने कहा कि 14 साल में आयुक्त साहेबांनी त्याच्यापैकी काय खोटं बोललोय का? यापुढे पत्र यांचे म्हणजे महापालिकेचे पत्र ही सगळी माहिती दिली, त्याच्यामध्ये कुठली माहिती चुकीची असेल तर तुम्ही लोकांना सांगावी. सारे पत्रकार बहुत बेचैन, इनका सकत है. 12 पेजेस असतील, 5 रिव्ह्यूवरचे पेजेस आहेत. एक मिनिट सांगतो. रेल्वेवरचे 5 पेजेस असतील, 12 पेजेस शहराच्या अंतर्गतीतले असतील, ते नारंगीचा PWDच्या मालकीचा पेज असेल, 2014 नंतर झालेली सगळी रस्त्याची मी माहिती दिली. एक पण माहिती याच्यातली चुकीची आहे काय जनतेला सांगा. एक मिनिट सांगतो, 1 मिनिट. हायवे पासून आपल्या शहराकडे येणारे कनेक्टेड रस्ते म्हणजे नागसपारा फाटापासून मुंबईपर्यंत मी जी माहिती दिली आहे ती एक पण माहिती चुकीची लोकांना सांगितलेली आहे. घरी आहे. सगळी घरी आहे. आपला मनापासून आभारी. थोड़ा पीछे आ जाओ भाई. हिंदीमध्ये बोलतो कारण त्यांनी हिंदीमध्ये त्या ताईंनी विचारलं, एका रस्त्यावर 4 वेळा जर टेंडर निघत असेल, अभी विधायक कौन है? क्यों सेम रस्ते पे 4 बार टेंडर निकल रहा है? वो अपना जवाबदारी है, वो आमदार को पूछना. एग्जिस्टिंग 5 बार का टेंडर कैंसिल किया है क्या? ताई ने जो प्रश्न पूछा बहुत अच्छा प्रश्न पूछा. एक रस्ते के लिए 4 बार टेंडर क्यों चाहिए?
एक बाजू एग्जिस्टिंग पैचवर्क का टेंडर कैंसिल किया है क्या तो नहीं किया है, पूछो उनको आप जाके। वही काम पे विधायक महोदय जाते हैं, मुख्यमंत्री से कहलवाते हैं, आयुक्त साहब को प्रेशर करते हैं और 68 करोड़ मतलब 70 करोड़ का टेंडर 60 दिनों के लिए वही काम के लिए क्यों निकाला? ये प्रश्न आपने विधायक महोदय को, वो इसीलिए तो जमा हुए तो क्या चालू है प्रशासन के राज में। तीसरा 50 करोड़ का 55 करोड़ का वही रास्ता डांबर का बनाने का, ये तीसरा टेंडर। और रेलवे से हमें मालूमात पड़ती है कि चौथा टेंडर MMRDA कॉन्क्रीट का रास्ता वही बना रहा है। आप बहुत अच्छा प्रश्न पूछते हैं, यही प्रश्न आपके विधायक को पूछना मांगता है कि मुख्यमंत्री साहब को बोलिए कि ये कैंसिल करवा, कॉन्क्रीट के अच्छे रास्ते बनवाया, क्योंकि एक से तो फॉलो करके हमने ला के आ गए, अभी तो उनको से उद्घाटन करना है। कितने लोगों की जो तकलीफ है, आप जनता की जो तकलीफ है, आप उद्घाटन करो, उसके बिल बनाओ, उसका क्रेडिट लो, उसके लिए पटाखे बोलो, हम भी आपके साथ पटाखे बोलेंगे। मोर्चा काढलाय, मोर्चा खूप चांगला आहे, पण तुम्हाला असं वाटत नाहीये का हा मोर्चा थोडासा उशीर झाला? तर हा मोर्चा तुम्ही 10 दिवस 15 दिवस अगोदर काढला असतात तर आज प्रताप नाईक आपल्यात असतो. दुःख आहे की किती जीव MSCB मुळे किती मुलं फुकलेली आपली युवा मुलं रोड मध्ये. मतदारसंघाचे आमदार कोणतं राजन नाईक, मुलगा मेला कोणतं प्रताप नाईक. कधी करणार आहे? गेल्या आठवड्यामध्ये आमचे सगळे सिनियर मंडळी बसलेली, मोर्चाची चर्चा झाली. 2 तारखेला एक टेंडर विकते, 3 तारखेला त्याच रस्त्याचा टेंडर कसा काय विकते? गेल्या वर्षी काय गणपती पाऊस होता का? झाले ना रस्ते? 2 गणपतीच्या मूर्त्या तुटल्या कशा काय? नाला सुकारामध्ये गेल्या वर्षी पाऊस होता ना, कसे काय झाले पाठवक? नवरात्रीमध्ये तर खड्ड्यांचा विषयच नव्हता. उद्या दिवाळी लागणार आहे, 7 तारखेला बघू कामं किती आम्हाला प्रोग्राम देतात ते बसून. एकदम योग्य म्हणणं आहे. किती लोकांचा जीव गेला पाहिजे MSCB मुळे असेल, रस्त्यांमुळे असेल. तुमच्या पत्रकार तुमचा एखादा पाय तुटला, तो सांगत होता की मला यायचं बाबा, तू काळजी घे, नंतर आपण पुढचं तुला चहा प्यायला ऑफिसला ये. एका पत्रकाराचा बाबा पाय तुटला कोणत्यातून बोलतो आणि तो निघालेला आपल्याला आपल्याला म्हणजे एक सवाल है कि यहाँ बात हो रही है, लेकिन अहम चीज है और जब रोड बनता है तो उसमें एक क्लोज होता है कि कितने साल तक टिका रहेगा इसकी गारंटी, उस पर कोई बात क्यों नहीं करता? अगर गारंटी 5 साल की, समझो 2 साल की, तो मांग है एक इंडिपेंडेंट ऑडिटर मिलना है. IIT जैसी इंस्टीट्यूट जो विश्व में रिनॉम इंस्टीट्यूट है, उनका कमेटी नेमो ना इंडिपेंडेंट ऑडिटर. काय के लिए मांगता है लोकल ऑडिटर, बिल्ली भगत करने वाले रखो इंडिपेंडेंट ऑडिटर. क्वालिटी का महापालिका का बिल्डिंग है, करो ऑडिट. क्वालिटी का है कि नहीं है? वो सामने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बन रहा है, करो ऑडिट. क्वालिटी का है कि नहीं है और क्या कीमत देगी, करो ऑडिट. जो चोरी कर रहा है ऑटोमेटिकली, जैसा आपने बोला, फिल्टर होएगा. जो नहीं कर रहा है उसको ज्यादा काम मिलेगा. करो इंडिपेंडेंट बॉडी ऑडिटर लगाओ. जिसका कोई पर्सनल इंटरेस्ट ना हो ऐसे लोगों को ऑडिटर देना. गणेश पर्व से पहले सारे गड्ढे सड़कों के बंद हो जाने चाहिए, सारा पैचवर्क पूरा हो जाना चाहिए था. इसके लिए मनपा प्रशासन ने 25 करोड़ का बजट निर्धारित किया. 25 नहीं 70 करोड़ का पहले का. वो काम पूरा हुआ नहीं, 10% भी काम पूरा हुआ नहीं है. उसके बाद उसका टेंडर निकाल दिया. आपने भी अपनी तमाम जो आपकी मांगे थी वो लेकर आपने शहर अभियंता को दिया है. इस सारे मामले में, सारे भ्रष्टाचार में शहर अभियंता की भूमिका संदिग्ध है. इन्हीं को निलंबित करने की पहले आपको मांग करनी चाहिए. निलंबित तो उन्होंने जिसे नहीं बोला. इतना बड़ा मोर्चा है, आप सक्षम हो, आप वही लेकर
मनपा प्रशासक को दो, आयुक्त को दो कि ये शहर अभियंता की भूमिका सुलभ तौर पर। असेंबली में आपने मंत्रियों का रिप्लाई सुना है, इंक्वायरी कौन करता है? मुझे अधिकार तो कॉन्स्टिट्यूशन मला तर अधिकार दिले, उद्या अर्ध्यांना तर खाली करतो. मला अधिकार द्या, मला अधिकार द्या. घटनेने अधिकारांना तो अधिकार दिलाय, त्यांची जबाबदारी. जो अधिकारी है उसके ऊपर मैं किसको निलंबित करूं? जो ताई ने पूछा मेरे को अधिकार दो, आधा महापालिका खाली करता हूँ. चलो 25 करोड़ का क्या, वो 25 करोड़ में इलेक्शन के बाद आधे भागने वाले, इलेक्शन के बाद आधे भागने वाले अधिकारियों का दूसरा कंप्लेंट बोलता हूँ मैं. 4 दिन तो विधायक आगे बैठे रहते, काम करने देते नहीं. बचे कितने दिन? संडे छोड़ दो. बचे कितने दिन? 2 दिन कुछ लोग बिल्ला लगा के हर अधिकारी के खिड़की के पीछे पोस्टर टेंडर किसको जा रहा है. ये मेरा कंप्लेंट नहीं है, ये अधिकारियों का कंप्लेंट की बिल्ले लगा के आ जाते हैं. किसको मिल रहे हैं, कौन सा काम हो रहा है, किसको टेंडर मिल रहा है, सब इन्फॉर्मेशन जाके देके क्या करते हो भगवान को मालूम. जय श्री राम. ये अधिकारियों का कंप्लेंट है. जो भ्रष्ट अधिकारी है निलंबित होने ही मांगते, उसमें किसी की नहीं दो राय नहीं है. लेकिन अगर काम करने का मौका ही आप अधिकारियों को देने नहीं वाले रहेंगे और अपेक्षा करेंगे कि काम क्यों नहीं हो रहा है. कार्यकर्ता ने किया है, आपने रास्ते के खड्डे को लेकर मोर्चे का आयोजन किया, बरोबर? तो आपके मोर्चे का क्या प्रतिशत होगा अगर ये खड्डे समय रहते नहीं भरी जाएंगे, तो आपका अगला कदम क्या होगा इसको लेकर? और गड्ढे में भीड़ लगाएंगे, लोग वर्गड़े निकालेंगे, सीमेंट कंक्रीट भरेंगे, लोगों को कार्यकर्ताओं को 2 लोग लगेगा. इधर पत्थर भरेंगे, इधर सीमेंट भरेंगे, इधर रेती भरेंगे, इधर कड़ी भरेंगे, इधर पेड़ लगाएंगे. उन्होंने एक रील के माध्यम से सवाल किया, आपका तहसील वाक़ वो आपके सत्ता जब आपकी कमिश्नर कि अभी जब जो खड्डे हैं वो भरने वाले हैं, आपको पता चला उसके बाद आप लोग आंदोलन के लिए रास्ते पर आए, ऐसा साफ तौर पर उन्होंने कहा. कुठल्या गावाला होती ती? रायगड. वो रायगड वर हमारे सब सीनियर लोगों को जब कार्यकर्ता मिलने आए अलग अलग विभाग से, और ये डिसाइड हुआ कि हम मोर्चा निकालने वाले. इतना फटाफट कभी टेंडर निकलते हुए देखा क्या? और वो रील बनती है माणगांव में. माणगांव में बैठ के वसई का विकास कैसा होना चाहिए. तो मेरा उत्तर तो यही रहेगा कि ठीक है, अभी हम प्रयास करेंगे, और जैसा उन्होंने बोला अपेक्षा उनको भी लेना ना, मुझे अपेक्षा है. उम्मीद किससे की जाती है, काम करना. उम्मीद नहीं. एक प्रश्न मेरा दस्तगीर न्यूज पॉइंट से, जब अभी इधर कवरेज करने के लिए आपकी न्यूज को आ रहे थे, तो बीच रास्ते में एक बाइक वाला गिर गया, फिर वहाँ पे लोगों से धुनी देता, उसकी जगह से उस गड्ढे को धुआं दिया गया. हमें भी वही करना पड़ेगा. तुम्हें बोला कि लोग पढ़ के नहीं निकालेंगे. नहीं, पहले हम भगवान की पूजा करेंगे घर से निकलते टाइम को. घर में भगवान की पूजा करने के बाद जिधर जिधर फटे दिखेंगे उधर हम अगरबत्ती सरकार मेरा सवाल ये है, आप लोग बार बार रील पर टारगेट कर रहे हैं, तो जैसा दुबे मैडम ठीक है, मतलब जो भी कर रहा है, बार बार जिस तरीके से रील नाम से उन्हें एक शब्द दिया जा रहा है कि रील स्टार, तो इस पर दुबे मैडम का कहना है कि हम अभिमान से रील बनाते हैं क्योंकि हम काम करते हैं, इसलिए हमारे पास कंटेंट होता है. जिन्होंने काम ही नहीं किया
प्रश्न पूरा होने जिन्होंने काम ही नहीं किया वो रील बनाएंगे कैसे, क्योंकि उनके पास कंटेंट ही नहीं है। दुबे मैडम का वाक्य है, तो आपको क्या लगता है, क्या कहेंगे आप? अगर काम हुआ ही हमारी गलती हुई, 0% साल में रील नहीं बनाया, काम 0%। हमारी गलती हुई कि 35 साल में हम लोगों के साथ उनके दुख सुख में खड़े रहे और फील्ड में उतर के काम किया। अभी हम भी थोड़ा थोड़ा सीख रहे हैं और अगर इतना ही काम किया है, ये मोर्चा विषय नहीं था ना। 2 तारीख को टेंडर निकलता है सेफ चीज के लिए, 3 तारीख को टेंडर निकलता है सेफ चीज के लिए, MMID टेंडर निकल रहा है। जिला बात का तो मैंने आपको देखा नहीं, समोर बसायचं ना, सामने हम बैठते, उन्होंने उनके पिताजी भी थे ना 35 साल में, उनके पिताजी ने 35 साल में सुपारे के विधायक थी। 35 साल में वो 2 बार जिस एरिया से नगर सेवक थे, जिस एरिया से सोपारा की विधायक जी 2 बार नगर सेवक थे, वो मतदार संघ आज के खासदार साहब के पिताजी का एकदम सज्जन आदमी स्वर्गीय विष्णू सावरा साहेब, पेरेंट मिनिस्टर थे वो। मतलब नाइक साहब इस मतदार संघ में 2 बार नगर सेवक रह चुके हैं, तो विष्णु सावरा साहब का मतदार संघ था। तो 35 साल में क्या मालूम होगा ना आपको, सावरा जी, वनगा जी कौन से पार्टी के थे? बीजेपी। मेरे 35 साल में ही थे ना, इन्होंने कुछ नहीं किया, ऐसा इनके विधायक कह रहे, ऐसे इनके विधायक कह रहे। माझा प्रश्न हा आहे की आताचे जे सत्ताधारी आहेत ते आंदोलनही तेच करतात, विरोधही तेच करतात आणि जनता बरेचदा कन्फ्यूज होते की पालिकेवर सत्ता बहुजन विकास आघाडीची आहे का, आणि आताच आम्ही 5.5 वर्ष पालिकेतून हे सगळे उभे आहेत ना नगरसेवक, ते घरी बसले। 22 मार्च 1920 ला ज्यावेळी आपले माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन डिक्लेअर केला, त्यानंतर पहिली महानगरपालिका देशातली वसई विरार आहे, जिच्यावर प्रशासक बसला। मे मध्ये इलेक्शन होणं होतं, आज 5.5 वर्ष झाली। आणि मगाशी बोलले ना क्षितिज ठाकूर का खड्डे बुंदवायला मुख्यमंत्र्यांनी फोन केला, अशा रील करण्याची पाळी यांच्यावर येते, त्याच्यावर आणखीन काय बोलायचं? पुढे प्रश्न हा आहे की कुठेतरी जनतेला कन्फ्यूज केलं जात आहे, मग यासाठी यांचं इफ यू कांट कन्फ्यूज देम, तुम्ही कन्व्हिन्स करू शकले नाही लोकांना, स्वतःबद्दल विश्वास देऊ शकले नाही, तो लोकांना वेडा करायचं, ते धंदाही करतात। पुढे सवाल ये है मेरा कि जब दुबे मैडम की विधायिका दुबे मैडम के ऑफिस का इनॉग्रेशन था, तो सीएम साहब उस वक्त आए, तो एक ही रात में सड़क बनने लगी थी और डामर एक तरफ बह वो आज तक हर मंत्री मिनिस्टर आए ना तो रास्ते बनते। सवाल ये है सर कि वो प्रशासन जिस रास्ते से आने वाले उतने ही रास्ते बनते, पूरे तालुका के नहीं बनते। चलो आगे। इसके ऊपर एक और जानकारी देता हूँ, 1 मिनट, इसके ऊपर एक दूसरी जानकारी देता हूँ। वसई में बना, बाद में अभी सोपारा में बनाओ, बाद में विरार में बनाओ, बाद में वैतरणा में बनाओ, ये भी रास्ते रिपेयर हो जाएंगे। एक उसी विषय पर जानकारी देता हूँ, अपने माननीय पंतप्रधान जी के नाम पे रन रखा था, नमोरा, तेव्हा पण रस्ते बनले नव्हते। 3 बार डेट चेंज करना पड़ा क्योंकि रास्ते का पैचवर्क हुआ नहीं था, इसीलिए 3 बार सेम रास्ता के आप आज जाके देखो, इधर से जाते जाते नमोरम 3 बार क्यों आगे धकला गया?
स्थानिक विधायक रोड पैचवर्क के लिए टाइम दे रहे थे, जैसे ही पैचवर्क हुआ वैसे नंबर हुआ। ऐसे अलग अलग रंग हर पूरे तालुका में करो, ये हमारी विनती रहेगी। पैचवर्क फटाफट होते जाए। उनके पार्टी के कार्यकर्ता अपने ही प्रशासन राज के सवाल उठा रहे हैं कि जब कोई मंत्री आता है तो एक ही रात में बनने लगता है। तो ऐसी पार्टी से क्या उम्मीद की जाएगी कि वो क्या समझेगी किसकी प्रॉब्लम? सर, क्योंकि ये गड्ढों का मुद्दा है, क्योंकि ये गड्ढों का ही विषय लेकर आंदोलन किया गया है, लेकिन 35 सालों के विकास का भी यहाँ पर मुद्दा निकाला गया है, इसलिए बहुत महत्वपूर्ण मुद्दा है। विधायक जी को पूछो, राम नाईक किनके पार्टी से थे? विष्णु चावरा, सोपारा के जो आमदार थे, सोपारा के, मैं क्या बोल रहा हूँ, जो आचोला है, जो एसटी स्टैंड है सोपारा का, इधर के जो एमएलए थे विष्णु चावरा जी, किस पार्टी से थे? मालूम है क्या आपको कि वो इधर एमएलए थे? मालूम है? हाँ, तो वो भी अभी स्वर्गवासी है। बाद में वनगा साहब एमपी थे, रामबाबू नाईक एमपी थे। मोड़क मालूम है आपको? नहीं ना? तो पहले शिक्षक मतदार संघ में कौन था, ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी में कौन था, ये भी इंक्वायरी करो जरा। वो इंक्वायरी करो, बाद में मेरे को क्वेश्चन पूछो, क्योंकि 35 साल आप पूछ रहे हो, आपकी उम्र भी 35 नहीं लग रही। तुमची एक भीती होती अधिकाऱ्यांवरती, त्यावेळेला हे अधिकारी चांगलं काम करत होते, परंतु ती भीती आता तुम्हाला पण परत तू बोललाय बरं झालं, आमची भीती होती ती भीती आता परत बघायला मिळणार का? मिळणार सगळ्यांचे मनपूर्वक आभार। ते त्या पद्धतीने इकडे जमले, एवढ्या शॉर्ट नोटीसवर त्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार। पेपर मीडिया एक गोष्टी त्यांचे मनपूर्वक आभार, अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार। आम्हाला अशी अपेक्षा करू अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार, त्यांनी काम करावं। पुढचा मोर्चा एवढा शांततेत नसेल, पुढचा मोर्चा एवढा शांततेत नसेल, एवढं सांगतो। कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, अन्यथा आमचं ओरिजिनल ग्रुप दाखवायला। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।